जेणेकरून आम्हाला फायनली पुणे सोडावंच लागलं. आणि ते काय आहे आपण ते ह्या व्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत की आम्ही पुणे का सोडलं. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि मी तनुजा आणि हे आहेत आनंद. तर आपण जास्त बडबड न करता डायरेक्टली आपला व्लॉग स्टार्ट करूयात. प्रिव्हियस व्लॉग जो होता तो आम्ही सोडलेला होता की आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या चुका केल्या, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आमच्या अंगलोट आल्या. तर त्यानंतर अचानक असं झालं काहीतरी की ना कंटिन्यू पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडला. तर इतका पाऊस पडला, 2 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता. तर त्या पावसामुळे ना आनंद मला बोलले की आपण मच्छीचं दुकान नको लावायला. मी म्हटलं का? तर मला बोलले की मी पहिल्यापासून दुकान करतोय मच्छीचं, कसं आहे कस्टमर पाऊस जास्त पडला तर कस्टमर बाहेर पडत नाही, धंदा आपला होत नाही, त्यापेक्षा आपले हाल होण्यापेक्षा मग आपण 2 दिवस दुकान नकोच लावूयात. म्हटलं ठीक आहे. मग आनंदचं मी ऐकलं 2 दिवस झाले कंटिन्यू पावसाचं दुकान काय आम्ही लावलं नाही. पण एक दिवस रात्री ह्या 2 दिवसामध्ये अचानक आहे ना आनंदला काय माहित काय झालं, रात्रीचं 12 का 1 वाजले होते. त्यावेळेस मला बोलले की तरुणा मला ना असं असं वाटतंय की ना लय पाऊस आला, आपलं सामान वगैरे तर नाही ना वाहून जाणार. तर मला बोलले चला आपण एकदा दुकानावर जाऊन येऊ की आपलं सगळं सामान सही सलामत आहे की नाही आपण बघून येऊ. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही रात्रीच्या 1 वाजल्या होत्या तेव्हा जाऊन आम्ही बघितलं. तेव्हा अक्षरशः त्या जागेवरती लाईट नव्हती, सगळे दुकानं वगैरे बंद होते आणि आम्हाला आमचं सामान दिसतच नव्हतं. तर आम्ही दोघंही एवढ्या टेन्शन मध्ये आलोत की कसं करणार आनंद, आपण आता दुकानाचं काय करायचंय, एवढे लोड्स आलेत आपल्यावर, एवढे EMIs आलेत. तर मग आम्ही काय विचार केला की म्हटलं आता दुकान तर लावायचं कसल्या पण हालत मध्ये. तर आता दुकान लावायचं कसं. तरी पण आम्ही हार नाही मानली. एवढं एवढं आमच्या बरोबर होऊन पण आमच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना ठीक आहे, तिथेच गिव्ह अप करून टाकला असता त्यांनी. म्हटलं आता दुकान कसं लावायचं. पत्रा वाहून गेला होता, सगळ्या गोष्टी वाहून गेल्या होत्या. तर काय केलं माहितीये का आम्ही, त्या बाजूवाला कुंडीवाला होता ना, त्या कुंडीवाल्याचा एक पडीक दरवाजा होता घराचा. तर तो दरवाजा आम्ही त्या टेबलवर ठेवला आणि त्याच्यावर मासे लावले होते. कारण की इन्स्टंट परत ट्रे आणणं पॉसिबल नव्हतं, तो खूप महाग होता. स्टीलचा होता. ह्याच्या आधीचा जो आमचा सेटअप होता ना तो खूप चांगला होता स्टीलचा. तर आम्ही तो ऍडजस्ट करून दरवाजा ठेवला त्याच्यावर आणि तो माशाचं दुकान आम्ही परत एकदा चालू केलं. त्याच्यानंतर आमचं दुकान आहे ना थोडं स्लो चालायला लागलं, पाऊस पण येत होता, सण आली तेव्हा तर होती. मी बोललेलेच, तेव्हा तर आमच्या दुकानाला नजरच लागली. जेव्हापासून आमचं सामान हरवलं, आम्ही दुसरा सेटअप केला, त्याच्यानंतर ना दुकान स्लोली चालायला लागलं. पाऊस कंटिन्यू यायला लागला, कस्टमर बाहेर पडत नव्हते, लोड आमच्यावर दिवसांदिवस वाढत चालला. असंच करता करता आमचा 1-1.5 महिना गेला. तरी आम्ही काय करायचो, गाडीचा EMI भरायचो, मोबाईलचा EMI, कारण की हे गरजेचेच होते, हे भरावंच लागायचे आम्हाला. आम्ही बाकीच्यांना थांबून ठेवायचो. शोकेशवाला झाला, अदर जे आम्ही काय सामान घेतलं होतं त्याला आम्ही थांबून ठेवायचो की तुम्ही थोडं थांबा, धंदा नाही, आमचा धंदा नाही. पण आणि मग नंतर ज्याच्याकडून आम्ही हातगाडा रेंटने आणलं होतं तो पण आमच्या दुकानावर यायला लागला, तो पण बोलायला लागला रेंट दे. त्याला म्हणायचं होतं आम्ही इतका पाऊस चालू आहे, धंदा होत नाहीये, थोडं थांबा. पण ते लोक पण कोणच थांबत नव्हतं. ज्या प्रत्येकाला आपापले पैसे म्हणजे महत्वाचे होते तर ते कोणच थांबत नव्हतं, आमचं कोणी ऐकत पण नव्हतं त्यावेळेस. तर मग असंच बसल्या बसल्या एक दिवस घरामध्ये माझ्या अशा डोक्यामध्ये विचार आला की मी नाही का शिकलेली एवढी, तर मी त्याचा काहीतरी फायदा घेतला पाहिजे. तेव्हा माझी ऑनलाईन एक्झाम जी होती ती मी पूर्ण दिलेली होते, फक्त माझा रिझल्ट आलेला नव्हता त्यावेळेस. मग मी आनंदची ही गोष्ट शेअर केली की आनंद मी ट्युशन घेऊ का मग घरामध्ये. तर आनंद मला बोलले हा खूप चांगली गोष्ट आहे. तर मला बोलले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, घे. मग आम्ही काय केलं, आनंद आणि मी जेव्हा आमच्याकडे सकाळ ते दुपारपर्यंत थोडा टायमिंग असायचा ना, तर मग आनंद मी गाडीवर जाऊन ना थोडं घरी जाऊन सांगून यायचं की तर नवीन ट्युशन ओपन झालंय, तुमच्या मुलांना पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवा. 3-4 दिवस तर नाही कोणी आलं. मग 4-5व्या दिवशी एक मुलगी आली, छोटी होती, 1ली का 2री मध्ये होती. ती आली. मग तिला बघून असे करत माझ्याकडे कमीत कमी 10 ते 12 मुलं जमा झाली. त्यावेळेस म्हटलं जाऊ द्या, घरचं रेंट जरी निघलं तरी पण आनंदच्या दुकानावर आहे ना बाकीचे जे आम्ही सामान घेतले ते पैसे आम्हाला देता येतील, असं विचार करून मी ट्युशन स्टार्ट केलं. 1 महिना गेला, 2 महिना गेला. मग मी जे रेंट होते ते रूमचं मी रेंट काढत गेले 2 महिन्याचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग रूम ओनर आले. रूम ओनर बोलले की मी आता रूमचं जे आहे ते तुम्हाला रेंट वाढवणार आहे. जिथे आम्हाला 3,000 होतं इन्क्लूड लाईट बिल होतं, तर ते बोलले की आम्ही तुम्हाला आता 4,000 करणार आहे आणि तुम्हाला लाईट बिल पण वेगळं येणार आहे. द्यावं लागेल. म्हणलं अरे यार, 3,000 रुपये मी कसे बसे काढत होते म्हटलं, तर ते पण आता 4,000वर गेले. तर मग आम्ही अजून टेन्शन मध्ये आलो. आणि त्याच्यानंतर काय झालं, 1-2 महिन्यानंतर त्या मुलांच्या घरचे पण फीस द्यायसाठी आनाकानी करायला लागले. पण मी थांबून मी पण किती दिवस थांबणार. पुढच्याला मी 1 हप्ता थांबेल, 15 दिवस थांबेल, मग 1-1 महिने 2-2 महिने लेट फीस द्यायची. म्हटलं एक काम करा, मी ट्युशन नाही घेऊ शकत, म्हटलं माझ्यावर माझ्या कॉलेजचा लोड आहे. मी असं त्यांना रिझन देऊन माझं ट्युशन बंद करून टाकलं.
आणि तुम्ही विचार करत असाल की मग दुकान कोण बघत होतं. जेव्हा आनंद मार्केटला जायचे त्यावेळेस मी आनंद बरोबर मार्केटला नव्हते जात. मी त्या टाइम मध्ये मुलांना शिकवायचे आणि संध्याकाळी मग दुकानावर जायचे. मला ऍक्च्युली कोणीतरी कमेंट केली होती की ताई तुम्ही घरीच असता, दादांना मदत करत जा, त्यांना कामाला हेल्प करत जा. तर एका ताईंची कमेंट आली होती की तुम्ही पण काम करा, म्हणजे हिला बोलत होती की तुम्ही पण काम करा, संसार दोघांचा असतो, दोघांनी काम केलं पाहिजे. तर तसं नाहीये ताई, तिने पण मला खूप मदत केलेली आहे. तिने क्लास घेतलेले आहेत. तिने आम्ही ह्या ब्लॉगमध्ये कव्हर पण नाही केलं याच्या आधी की तिने काम नाही केलंय. ती एका मसाल्याच्या कंपनीमध्ये पण कामाला लागली होती. तिने रिअल इस्टेटचं पण काम केलेलं आहे, पण आम्ही त्या ब्लॉगमध्ये कव्हर नाही केल्याचा अर्थ हे नाही की तिने मला मदत नाही केली. तिने खूप मदत केली आणि एवढं करून सुद्धा, क्लासेस करून सुद्धा 4 वाजेपर्यंत ती क्लासेस घ्यायची आणि 4च्या नंतर मग माझ्या दुकानावर यायची. तिथं मला हेल्प करू लागायची, वजन करू लागायची, पैसे घेऊ लागायची. सगळं त्या दुकानावर होता सगळं लक्ष द्यायचे. मला दुकानावर मदत वगैरे करून माझ्या संग बर्फाला यायची. त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊन परत स्वयंपाक पण करायची. तर नेहमीप्रमाणे आम्ही दोघं मार्केटला चाललो होतो. तर दुकानापासून जाताना अचानकच आमच्या दुकानावर लक्ष गेलं. बघतो तर काय, जो आमचा हातगाडा होता का, ज्याच्यावर आम्ही दुकान चालवायचो, ज्याच्यावर आम्ही फिश फ्राय करत होतो, ज्याच्यावर आमचं नीटनाटकं चाललं होतं, तर तो हातगाडा डायरेक्ट गायब होता. तर आम्हाला वाटलं की आमच्याबरोबर कोणी लपून ठेवलं, काय कोणी मस्ती करत असेल, आम्हाला असं वाटलं. तर त्या हेतूने आम्ही इकडे तिकडे शोधायला लागलो, तर तो आम्हाला काय हातगाडा भेटला नाही. आम्हाला एकतर ते बघून मला इतका राग आला. पहिली गोष्ट तर मला आनंदवरच राग आला आणि हे सगळं आनंदमुळेच झालं होतं. कारण की मी आनंदला सतत बोलायचे की आनंद, हातगाडा आपला नाहीये, त्याला ना साखळीने बांधून ठेवा, टाळा लॉक लावा त्याला. आनंदला मी सारखं बोलत असायचे, पण आनंद काय करायचे, माझ्या सगळ्या गोष्टी इग्नोर. कोण नाही नेणार, मी लहानपणापासून इथं राहतोय, कोण नाही आपला गाडा नेणार, असं तसं सगळ्यांना इथं माहिती आहे. असं बोलून 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 आनंद मला ना इग्नोर करायचे. तर मग मी पण किती दिवस मी पण बोलणार, कारण की आमच्या दुकानावर ऑलरेडी मला वाटतं कोणाचं तरी लक्ष सारखं सतत असायचं की यांचं खूप दुकान चांगलं चाललंय, हे चाललंय ते चाललंय, दोघंच आहेत वगैरे वगैरे. तर कोणाच्या तरी पोटामध्ये दुखत असेल, मग तो गाडा चोरीला गेला. गाडा चोरीला गेल्याच्या नंतर आणि अक्षरशः मी इतकी रडले, आनंद पण रडत होते. म्हणजे आम्ही दोघं बी एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होतो, भांडत पण होतो, रडत पण होतो की काय करायचं. पुढच्याची वस्तू आम्ही आणली. ती वस्तू अशी नाही की 5-10 हजार रुपयाची, 25 ते 30 हजार रुपयाचा त्याचा गाडा होता. 30 हजार रुपयाचा त्यांनी आम्हाला गाडा सांगितला होता. मग त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही त्या माणसाकडे गेलो. त्याला आम्ही सांगितलं की असं झालंय, गाडा दिसत नाही, गाडा चोरीला गेले. तो आम्हाला एकदम कामली पद्धतीने बोलला. मला वाटलं की बाबा त्यांनी आम्हाला समजून घेतलं, आमच्या मनामध्ये अशी फिलिंग आली. पण त्याने तसं समजून नाही घेतलं. तो आम्हाला काय बोलला, तो बोलला गाडा गेला, ठीक आहे, गाडा 30 हजार रुपयाचा होता, मला पूर्ण 30 हजार रुपये पाहिजेत आणि जोपर्यंत तुम्ही ते पैसे देत नाही, तुमचे प्रत्येक महिन्याचे जे भाडं होतं ना हातगाड्याचं ते पण चालू राहणार. तो असा बोलला. तो एकदम कामली पद्धत. मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं की माणूस एवढा कामली बोलतोय आणि असं त्याच्या तोंडातून वेगळे शब्द मला ऐकायला येतात, तर मी चुकीचं ऐकलं. पण तसं नव्हतं. तो सिरियसली तसंच बोलला की जोपर्यंत तुम्ही पूर्ण पैसे देणार नाही तोपर्यंत तुमचं भाडं पण चालू राहील आणि गाडा 30 हजार रुपयाचा होता, मला पूर्ण 30 हजार रुपये पण पाहिजेत. आम्ही एकमेकांकडे बघत राहिलो, काय बोलायचं आता. त्याच्यानंतर मग आम्ही परत यांच्या घरी गेलो, यांच्या दुकानावर गेलो मच्छीच्या. यांच्या मम्मी पप्पाच्या दुकानावर गेलो. त्यांना जाऊन आम्ही सांगितलं की आमचा हातगाडा चोरीला झालाय, आता आम्ही काय करायचं. तेव्हा पण त्यांनी काही रिएक्शन नाही दिले, तेव्हा पण ते काहीच बोलले नाही. एवढं बोलले की जा मग कंप्लेंट करा पोलीस स्टेशनला, असं बोलले. इकडे तिकडे बघा किंवा हातगाडा काही एरियाचं नाव सांगितलं तिथं जाऊन बघा तिथं असेल. तर मग मला लय राग आला त्यावेळेस की हे लोक का काहीच गोष्टी मनावर घेत नाहीत. आमच्याबरोबर एवढे बेकार इन्सिडेंट, आमचं सामान वाहून जातं तरी आम्हाला कोणी डोकून बघायला येत नाही. आमचा एवढा हातगाडा चोरीला गेला तरी पण आम्हाला कोणी चांगलं सजेशन देत नाही किंवा आमच्या बरोबर कोणी येत नाही. कोणच नव्हतं आमच्या मदतीला. तिथं आम्ही दोघंच पळायचो नुसते एकमेकांच्या मदतीला. ठीक आहे, मग मी ना खूप रागत होते. मग मी रागामध्ये घरी आले, म्हणलं काय करायचं आता, काय कोणच येत नाही म्हणलं आपल्या मदतीला, काय करायचं. तर मला बोलले काम कर, चला आपण जाऊ पोलीस स्टेशनला. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघं पोलीस स्टेशनला गेलो आणि सिरियसली पोलीस पण अजिबात, पोलिसांनी आमची मदत नाही केली त्यावेळेस. नुसते आम्हाला बघायचे, म्हणायचे तुम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये जा, कुठे राहता, इथं राहता, ठीक आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जा. तिकडे गेलो की कुठून आलात, तर सर आम्ही इथून आलोत. नाही, तिकडे जाऊन दाखवा, तुमची कंप्लेंट तिकडे घेतील. असं करून करून हातगाडा होता. आता आम्ही कसं शोधणार, त्याला काय नंबर थोडी आहे, हे थोडी आहे, ते थोडी, असं रिझन द्यायला लागले. एवढे रिझन. हा एरिया आमच्याकडे नाही पडत, हा एरिया दुसरीकडे जातो, हे आमच्या हद्दीमध्ये नाहीये. तर आम्ही तुमच्याकडे आलोत मदतीसाठी, तर तुमचं काय कर्तव्य की तुम्ही आमची मदत करा. बट त्यावेळेस त्यांनी काय आमची हेल्प नाही केली. ठीक आहे.
एवढ्या उन्हातानामध्ये आम्ही त्या गाडीवर अख्ख्या गल्ल्या गल्ल्या फिरत होतो. असं करत करत शेवटी तो हातगाडा नाहीच भेटला. आमच्यावर अजून एक लोड झाला. गाडा चोरीला गेल्याच्या नंतर मग आमच्याकडे फक्त एकच फिश शॉप होतं. त्या ते पण कमी एकच चालत होतं. ते पण स्लो स्लो चालायला लागलं. काय माहित कोणी काय केलं होतं का काय. आता मला ह्या गोष्टीवर कधी विश्वास नाही, पण आता व्हायला लागलाय मला. इतका लोड झाला. तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक काही पण सांगतात, पण गणपतीची शपथ त्याच्यातलं काहीच खोटं नाहीये. तो जागेचा मालक तिथे आला जिथे आम्ही फिश शॉप लावत होतो, आणि तो येऊन बोलला की ही जी जागा आहे ना, ती मी जागा दुसऱ्याला सेल केलेली आहे डायरेक्टली. इथे तर दुसरं काहीतरी हा, बनणार आहे इथे बोलला. दुसरे काहीतरी बनणार आहे, तर तुम्ही ना तुमचं दुकानाची सोय दुसरीकडे करा. मग आम्ही तर मग धक्काच बसला आम्हाला. हे का आमच्या बरोबर इतकं आमच्या नशिबात का घडून आलं होतं? काय म्हणजे आम्ही एवढे प्रयत्न करून पण आमच्या हाती काय लागत होतं? माती. काहीच नव्हतं. तर मग आता काय करायचं होतं आम्ही 1 महिना, आणि त्यांनी आम्हाला 1च महिन्याचा टाइम दिला होता. तर 1 महिन्यामध्ये आम्ही हप्ते भरायचे, ते जागा द्यायची का त्या जागेचं भाडं द्यायचं, हप्ते भरायचे का गाडीची EMI द्यायचे का रूम भाडं द्यायचं का हातगाड्यावाल्याचं मिटवायचं. मी असेच घरामध्ये बसलेले असायचो, आम्हाला जेवण जात नसेल. परत तेच प्रॉब्लेम आमचं. थोडंच फक्त महिन्यात 2-3 महिने तर आमचं चांगलं चाललं असेल. कधी कधी तर आम्ही मासे पण फेकून दिलेत. खूप वेळा काय धंदाच होत नव्हता आम्हाला. दुकानच नाही. आम्ही लॉस. मासे आणायचो, मासे ठेवायचो, दुकानच होत नव्हतं. कधी पाऊस यायचा, कधी काय ना काय प्रॉब्लेम यायचा, कधी कुणी यायचं दुकानावर पैसे मागायला. आमच्यात परत उठायची ताकदच नव्हती. पूर्णपणे आम्ही तुटून गेलो होतो. कारण की जेव्हापासून लग्न झाले ना, तेव्हापासून आम्ही नुसते संघर्ष, नुसते कष्ट, नुसते दुःखच आम्ही बघत आलो. आम्हाला सुख ना 5 पैशाचं पण सुख लागत नव्हतं आमच्या आयुष्याला, आम्हाला दोघांना पण. मी तनुजाला अचानकच डायरेक्ट बोललो. मी तिला बोललो, तुम्हाला फक्त हा बोल, आपण या संकटामधनं बाहेर पडू शकतो. 1 मिनिट शांत बसली, तर बोलली काय झालं? तर म्हटलं आपण आहे ना पुणे सोडून जाऊया. ती बोलली पुणे सोडून जाऊया, मग कुठे जायचं? म्हटलं आपण मुंबईला जाऊया. ती म्हटली आनंद, मुंबईला जायसाठी पैसे कुठून आणणार, कसं काय मॅनेज करणार? म्हणजे त्या टायमिंगला मला नकोच बोलली होती, पण मी तिला बोललो की माझं नाही बोलायचं सरळ सरळ रिझन हेच होतं की आपण जर इकडनं गेलो तर आपल्या हातात काहीच नाही, आपण पैसे कुठून आणणार? आणि दुसरी गोष्ट, इतकं लोकांचं आपल्यावर लोड झालंय, आपण गेल्यावर लोक काय विचार करतील? तर मला आनंदनी समजवलं तसं नाही करायचंय. इथे राहतो ना, म्हटलं दर दिवस आपल्या घरी हे कोणी ना माझं कोणी जगूच येईल, देणार नाही. कोणी ना कोणी दुकानावर येईल, पैशासाठी मागल, तो हातगाडीवाला येईल, भरपूर काय गोष्टी आहेत. म्हटलं आपण इथं राहिलोत ना, म्हटलं हे आपल्याला त्रासच देणार आहेत. म्हटलं आपण इथनं लांब निघून जाऊ. म्हटलं त्यांना आपण दिसणारच नाही, तर त्यांना पैसे मागायचा काय संबंधच नाहीये. पण आपण तिथे जातो ना म्हटलं, तर आपण त्यांना सगळे पैसे महिन्याला पाठवू. म्हटलं आपण तिकडे काही ना काही जॉब करू म्हटलं काही दिवस, त्याच्यानंतर आपलं जर सेट झालं तर तिकडे आपण मच्छी दुकानला. तर आनंदचं म्हणणं आहे ना, मला तरी पण पटत नव्हतं. मी इमिडिएटली आनंदला उत्तर नाही दिले. 1-2 दिवस मी विचार केला. आनंद मला परत बोलले की तरुणा काय करायचंय सांग, सारखं सारखं दिवस वाढत चालले, ते लोकांचे पैसे द्यायचे Call यायला लागले लोकांचे. दिवस जवळ येत चाललेत, कॉल येतात, ते काय करायचंय? तर मग मी नाही म्हणता डायरेक्टली मग एक दिवस हा बोलून टाकलं की ठीक आहे आपण जाऊयात तिकडे जाऊन आपण नवीन आपलं आयुष्य सुरू करूयात, सगळ्यांना पैसे त्यांचे देऊन टाकूयात आपण, कारण की इथं असल्यावर नाही होणार, ते पॉसिबल नव्हतं. असा विचार करून आम्ही एक दिवस मुंबईला आलो. आणि आम्हाला इथलं काहीच माहिती नव्हतं. मला तर कधी माहिती नव्हतं, मी कधी रेंटने राहिले नाही, मला काही इथलं माहित नव्हतं. तर आम्ही एक दिवस आलो माझ्या घरी आणि मम्मीला येऊन मी सांगितलं की आम्हाला इथं रूम वगैरे घ्यायचंय. म्हटलं आम्हाला तिकडं करमत नाही, म्हटलं मम्मीला मी असं सांगितलं. तर मम्मी बोलली ठीक आहे, पण कशामुळे? तर म्हटलं मम्मीला मी काहीच सांगितलेलं नव्हतं की आमच्या बरोबर तिकडं काय चाललंय काय नाही चाललं. तर मम्मी बोलली ठीक आहे मग बघू करू मी इकडे तिकडे. तर म्हटलं हा ठीक आहे, बट मला ना असं होतं की मला माहित होतं माझ्या आयुष्यात सारखे ना सारखे काय ना काय प्रॉब्लेम येतात, पण मला माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं होतं, कारण माझ्या आयुष्यात झालेले प्रॉब्लेम मला त्यांना कळू द्यायचे नव्हते. काय का असेल ना, ते आम्ही दोघं डिसाईड करू, आम्ही दोघांनी लग्न केले, आम्ही दोघांच्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात, घरच्यांचा काय संबंध येत नाही, ठीक आहे. आणि तिकडनं मग आम्ही गेलो बदलापूरला. म्हटलं एवढं जवळ नको. म्हटलं आपण थोडंसं लांबच घेऊया. हा, तर त्या हेतूने आम्ही बदलापूरला गेलो. पुण्यावरून मुंबईवर आम्ही डिओने आलो होतो, त्या गाडीने, जी आम्ही गाडी नवीन घेतली होती त्या गाडीवर. पहाटे निघलो होतो आम्ही. हा, बदलापूरला गेल्याच्या नंतर तिथे आम्ही खूप जागा शोधल्या, कारण की मी म्हटलं आधी आपल्याला रूम बघावं लागेल, आपण डायरेक्टली सगळं सामान घेऊन इथे नाही येऊ शकत. मग आम्ही एक दिवस गेलो बदलापूरला, रूम वगैरे बघितला, 1-2 जागेवर शोधलं. तर एक जेंट्स आम्हाला मिळाला, तो बोलला की हा या सोसायटीमध्ये रूम वगैरे आहे, तुम्हाला भेटून जाईल. तर त्यांनी त्या माणसाचा नंबर वगैरे दिला आम्हाला. आम्ही त्याला कॉल केला, तो बोलला हो रूम आहे ना अवेलेबल. म्हटलं तुम्ही आता दाखवू शकता का आम्हाला रूम? तर तो बोलला हो. मग आम्ही थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर तो माणूस आला आणि
आम्हाला हे सुद्धा नव्हतं माहिती की तो जो माणूस आम्हाला दाखवायला येणार आहे रूम तो तो एजंट एजंट असतो. आणि एजंट आम्हाला फर्स्ट टाइम कळलं आमच्या लाईफ मध्ये की एजंट काय असतो. एजंट म्हणजे काय हे आणि ते आम्हाला आम्हाला तेव्हा माहित कळलं. नव्हतं एजंट आहे. आम्हाला वाटलं आला असं रूम ओनर. तर तो आला, आम्हाला बोलला कोणसा रूमचे कैसाचे. आम्हाला काय येत असतं त्या माहिती नव्हतं एवढं. तर ते म्हणलं दिखाव, म्हणलं आपके पास जो भी रूम आहे म्हणलं दिखाव. तर त्यांनी आम्हाला एक रूम दाखवली. त्याने आम्हाला जी रूम दाखवली ती एक मोठ्या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरला रूम होती आणि रूम खूप छान होती. अशी तशी रूम नव्हती, पूर्ण 1 BHK होता. आणि तो पण आम्हाला फक्त आणि फक्त तो किती 4,000 रुपये बोलला होता. हा, भाडं. ठीक आहे, 4,000 भाडं बोलला होता आणि डिपॉझिट तो आम्हाला बोलला होता 20,000 रुपये. हा. ठीक आहे, तर आम्ही म्हटलं आम्ही टेन्शन मध्ये आलो, आता आपल्याकडे तेवढे बी पैसे नाहीत. म्हणलं आनंद काय करायचं आपण. तर मग त्या टायमिंगला म्हणलं, आनंद मला बोलले ठीक आहे ते आपण पुढचं पुढे बघू, पहिलं रूम आवडतोय का चेक बघ आधी. म्हटलं ठीक आहे. तर त्या रूम मध्ये इतका छान हॉल होता, किचन होतं, बाथरूम, लेट्रिन, पाण्याची सगळी सोय होती, बेडरूम होता, म्हणजे पूर्ण सगळ्या 1 गोष्टी BHK होत्या. चांगला रूम होता. प्रॉपर होता ग्राउंड फ्लोअरला. पण त्या घरामध्ये गेल्या गेल्या खूप जास्त धूळ माती वगैरे होती. असं वाटत की भरपूर की दिवसापासून बंद खूप आहे. दिवस नाही, असं वाटायचं खूप वर्षापासून ते घर बंद आहे. हा. तर असं करून आम्ही मग परत घरी गेलो, रूम वगैरे बघितला. आम्ही त्याला बोललो की तुझा नंबर द्या आम्हाला जेव्हा इथं यायचं असेल आम्ही तुला ऑनलाईन थोडेफार पैसे पाठवून देतो आणि आमचं सामान घेऊन आम्ही येतो. हा. तर तो बोलला ठीक आहे. आम्ही त्याचा नंबर वगैरे घेऊन परत मम्मीकडे गेलो. मम्मीला सांगितलं आम्ही बदलापूरला असं असं मम्मी रूम बघून आलोय. मग आम्ही परत हे सगळं बोलून आम्ही पुण्याला रिटर्न आलो. त्याच्यानंतर मग पैसे तर नव्हते आमच्याकडे. आम्ही काय केलं असेल मग आम्ही परत दुसरं मंगळसूत्र होतं ते गहाण ठेवलं. तिकडनं आम्ही 20,000 रुपये उचलले आणि थोडेफार जे आमच्याकडे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये फक्त स्टार्टिंगला आम्ही होतो, त्याच्यानंतर एक पर्सन ऍड होतो, मी तुम्हाला नंतर सांगेल. टेम्पोचा बंदोबस्त केला की पुण्यावरून मुंबईला जायसाठी किती पैसे होते आणि त्याचे डिपॉझिटचे पैसे आम्ही वेगळे केले. थोडेफार पैसे आम्ही खर्चासाठी वेगळे केले. सकाळपासून आम्ही जे सामान पूर्ण पॅकिंगला लागलो होतो, तर तो एक जो ऍड झालेला पर्सन होता तो होता याचा लहानपणीचा चड्डी बड्डी मित्र. हा. तर यांचा मित्र होता, त्या मित्राला सांगितलं होतं आम्ही सगळं असं असं झालेलं आहे की बाबा आम्ही आता काय करायचं. तर तो बोलला काय टेन्शन नका करू तुम्ही, इथं मी सांभाळेन, फक्त तुम्ही लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, काय टेन्शन नका करू, तिकडे जा जॉब वगैरे करा आणि इकडं पैसे मला पाठवा म्हटलं, वाटलं तर मी त्यांना देऊन टाकेल. असं म्हटलं बोलला. ठीक आहे. असं विचार करून मग त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली. आम्हाला सामान वगैरे त्यांनी टेम्पोमध्ये भरायला मदत केली आणि सगळं सामान वगैरे भरून तर आम्ही दोघं गाडीवर होतो आणि आम्ही टू व्हीलरवर. आम्ही दोघं 2 व्हीलरवर डीओवर होतो आणि तो यांचा मित्र तो टेम्पोमध्ये होता, आमच्या सामानाबरोबर होता. ठीक आहे. तर आम्ही जेव्हा इथे येत होतो इतके खुश होतो, ह्यामुळे खुश होतो की चला फायनली आपण आपलं आयुष्य नव्याने सुरू करू. करणार आहोत. खूप स्ट्रगल केलं इथं 1, 1.5, 2 वर्ष, जेवढ्या वर्ष पण आपण पुण्यात राहिलो, खूप आपण दुःख सहन केले. इथून पुढे नाही होणार आनंद. आणि मी तर लहानपणापासून इथंच राहिले मुंबईमध्ये, तर मी इथं जास्त खुश होते की चला मी परत माझ्या मुंबईला आले. पुण्याने काय मला कधी साथ नाही दिला. पुणे सोडल्यानंतर आम्ही आमचं नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मुंबईला आलो. पण आम्हाला काय माहिती होतं की मुंबईला आल्यानंतर आमच्या बरोबर परत काहीतरी असं घडेल जे आम्ही आजही विसरू शकत नाहीत. त्या घरामध्ये आम्ही राहायला आलो, त्या घरामध्ये आमच्या बरोबर काहीतरी असं घडणार आहे जे आम्ही आजपर्यंत विसरू शकलो नाहीत. की तो इन्सिडेंट आठवला तरी अजून पण माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि माझे काय बोलतात त्याला, माझ्या अंगाला काटे येतात. मला तो दिवस आजही आठवला ना, मला रात्रभर तो झोप येत नाही. मी तो दिवस अजून पण विसरू शकत नाही. त्या संकटासमोर जे आम्ही पुण्यात इतके संकट झेलले ते काहीच नव्हतं. ते सांगताना पण मला अजून एकच तरी होतं माहितीये का, तो इन्सिडेंट घडला पासून. तर तो इतका बेकार इन्सिडेंट होता. मला माहित नाही मी नेक्स्ट व्लॉग मध्ये रडू पण शकते. सिरियसली मी रडू शकते, कारण की मला त्या गोष्टी आठवल्या ना मी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकत.